आर्यन, कोणीतरी हा बाग का तोडला असेल? हा तर सर्वांसाठी आहे. बरोबर अनन्या, सार्वजनिक मालमत्ता ही आपली सर्वांची आहे. त्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. का हे महत्वाचं आहे, आपण कसं मदत करू शकतो हे समजून घेऊया. सार्वजनिक मालमत्ता म्हणजे सर्वांसाठी वापरण्यासाठी असलेला जागा आणि वस्तू. पार्क आणि खेळायची मैदाने, रस्ता आणि पूल, शाळा आणि ग्रंथालय, सार्वजनिक वाहतूक जसे की बस आणि ट्रेन. या सर्व गोष्टी नागरिकांकडून गोळा केलेल्या कराच्या पैशातून तयार होतात. वा, मला माहित नव्हतं की माझ्या कुटुंबाचे कर या गोष्टींसाठी वापरले जातात. म्हणूनच आपण यांची काळजी घ्यायला हवी. सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, कारण यामुळे प्रत्येक जण त्या सुविधा आरामात वापरू शकतो. दुरुस्तीवर होणारा खर्च वाचतो. आपल्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि सुंदर राहते. हे खूप महत्वाचं वाटतं. हे जणू आपल्या खेळण्याची काळजी घेण्यासारखं आहे, जेणेकरून इतरही त्याचा आनंद घेऊ शकतील. अगदी बरोबर अनन्या. सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेण्यासाठी तुम्ही हे करू शकता. भिंतीवर किंवा बाकांवर लिहिणं किंवा रेखाटन करणं टाळा. सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्यासाठी कचरापेट्या वापरा. तुटलेल्या गोष्टी अधिकाऱ्यांना कळवा, जेणेकरून ते दुरुस्त करता येतील. ग्रंथालय आणि पार्क सारख्या सार्वजनिक ठिकाणी नियम पाळा. मी माझ्या मित्रांना आणि मलाही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ देणार नाही. तुला माहितीये का, भारतात 1.5 लाखापेक्षा जास्त पोस्ट ऑफिसेस आहेत. ही जगातील सर्वात मोठी टपाल सेवा आहे. ही सार्वजनिक मालमत्ता आहे, ज्याची आपण काळजी घ्यायला हवी. वा, मी सर्व सार्वजनिक ठिकाणं आणि वस्तूंचा आदर ठेवेन. खूप छान अनन्या. सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं म्हणजे आपल्या समुदायासाठी जबाबदारी आणि आदर दाखवणं आहे. धन्यवाद आर्यन. मी नेहमी इतरांना असं करण्याची आठवण करीन.